नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आपण इथं 2 चम्मच पाणी घेतलं, त्यात हळद टाकून घेतली थोडीशी, 4 चिमूट बेकिंग सोडा टाकून घेतला, थोडं मीठ टाकून घेतलं आणि त्याला ढवळून घेतलं। आणि इथं आपण 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, त्या बेसनला चांगलं चाळून घेतलंय। चाळल्यानंतर त्यामध्ये थोडंसं ओवा टाकला, ओवा चांगला हाताने चोळून टाकला आणि आता अशा प्रकारे आपण त्यात पाणी तयार केलेलं सगळं टाकू। त्यात 1 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घेतलं आणि त्याला थोडं थोडं पाणी टाकून, नॉर्मल पाणी टाकून आपण मळून घेतलेलं आहे। खूप असा घट्ट पण नाही आणि खूप असा नरम पण नाही, असं गोळा तयार करून घेतला आणि त्याला आपण चांगलं वरवट्याने असं ठेचून घेतलं। त्याला एक म्हणजे ठेचून घेतल्याने त्याच्यामध्ये लवचिकपणा येतो आणि तो लवचिकपणा आल्यानंतर आपण छान त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले। अशा प्रकारे आपण त्याचे गोळे तयार करून घेऊ आणि याला नाही का आपण 5 मिनिटाची रेस्ट दिली होती त्याला असं कुटून घेतल्यानंतर। आणि आता बाकीचं पीठ आपण झाकून ठेवू आणि बघा अशा प्रकारे एक गोळा घेतला आणि आपल्या हाताचा जो हे असतो ना, त्याने आपण चांगलं त्याला असं दाबून प्रेस करायचं आणि बघा अशा प्रकारे आपला फाफडा तयार होतो। आता हे मागची बाजू असते तिला पण थोडीशी हाताने मागं करून घ्यायची आणि ते लाकडीच पाहिजे, त्याच्यासाठी पोळपाट घेऊ शकता, त्यासाठी चॉपर घेऊ शकता आणि सुरीच्या सहाय्याने आपण त्याला काढून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे हाताला चिटकलं म्हणजे ते पीठ एकदम व्यवस्थित झालं, जास्त नरम पण नाही जास्त कडक पण नाही, हाताला चिटकलंच पाहिजे। आणि तेल घ्यायचं नाही हाताला, तेल मीडियम हीटला गरम करून घ्यायचं आणि त्याला आपण आता तळून घेऊ। बघा अशा प्रकारे आपण तळून घेतलं ना, त्याला लो टू मीडियम गॅसवर तळून घ्यायचं नाही। बघा माझे झाले पण तयार, मी काढून घेते। बघा त्याला छोटे छोटे बुडबुडे पण आले आणि ते छान पण दिसत आहेत, खायला पण एकदम क्रिस्पी आहे। आणि इथं आता आपण जिलेबीची तयारी करून घेऊ। 1 वाटी मैदा घेतला, त्यात 1 चम्मच तूप टाकलं, थोडं मीठ टाकलं आणि त्याला चांगलं फिरून घेतलं। त्यात थोडंसं दही टाकलं, नॉर्मल पाण्याने दही टाकून चांगलं फिरून घेतलं आणि आता त्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचं आणि त्याला इनो टाकून घेतला। इनो टाकून परत फिरून घेतलं, एका पॉलिस्टिक कॅरी बॅगमध्ये त्याला काढून घेतलं आणि त्याला अशा प्रकारे तळून घेतले। बघा माझ्या जिलेबी झाल्या पण तयार आणि मी इथं पाक करून घेतला होता। पाकात थोडंसं ऑरेंज कलर टाकला, ऑरेंज कलर टाकून त्या पाकामध्ये ते बुडून घेतलं। झाले माझी। कशी वाटली रेसिपी? लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, तुम्ही पण करून बघा। तुमचा दिवस शुभ जाओ।